एकीकडे आदित्य ठाकरे इतके सगळे दावे आरोप करत असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्या वडिलांनी बोलवलेल्या बैठकीला आमदार अनुपस्थित दिसले आहेत। उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये बैठक बोलावली होती। ठाकरेंच्या बैठकीला 4 आमदारांनी दांडी मारली। त्या आमदारांची नावे आहेत संजय दरेकर, राहुल पाटील, याच्याच जोडीला संजय पोतनीस आणि सुनील शिंदे उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर होते। या बैठकीला हे लोक का गैरहजर होते त्याची कारणं आपण आधी पाहणार आहोत। त्याच्यानंतर त्यातल्या एका आमदाराची प्रतिक्रिया पण आपल्याकडे ती पाहणार आहोत। आधी कारणं आपल्या समोर येत आहेत। कुठल्या आमदारानं कुठलं कारण देऊन उद्धव ठाकरेंच्या बोलवलेल्या बैठकीला येणं टाळलेलं आहे। सुनील शिंदे म्हणतात की त्यांच्या गावात एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन आहे म्हणून ते आले नाहीत। संजय पोतनीस तर मुंबई बाहेर आहे, येऊ शकत नाही असं कळवून मोकळे झाले। राहुल पाटील हे विधान परिषद कामामुळे परभणीत अडकलो आहे असं कळवून न येता झालेले आहेत। संजय दरेकरांनी कळवलंय की त्यांच्या गावातून पालखीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे ते बैठकीला येऊ शकत नाहीत। या सगळ्या घटनाक्रमावर आम्ही विविध आमदारांशी जे अनुपस्थित आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। त्यापैकी सुनील शिंदे यांनी काय उत्तर आणि प्रतिक्रिया दिली आहे ती आता आपण ऐकणार आहोत। आता एक शिवसेनेचे कार्यकर्ता शिवसैनिक म्हणून आता ह्या काही गोष्टी नवीन राहिलेल्या नाहीत। ज्या वेळेला असे प्रसंग आले त्या त्यावेळेला आम्ही शिवसैनिकांनी अतिशय जोमाने मेहनत घेऊन संघटना मजबूत केली आहे। ठीक आहे, आता पुन्हा एकदा तो प्रसंग आलेला आहे। उद्धव साहेब उद्यापासून दौऱ्यावर बाहेर पडतायत। पुन्हा एकदा तेवढ्या आहे त्यापेक्षा जास्त जोमाने काम करू, पुन्हा संघटनेला बळ देऊ। नव्याने त्या ठिकाणी होणाऱ्या निवडणुकांमध्ये कधी भविष्यातून त्या ठिकाणी पुन्हा शिवसेनेचे खासदार कसे निवडून येतील या संदर्भाने आम्ही काम करू, त्या संदर्भाने मेहनत घेऊ। आता जे काही झालं ते झालं। मला वाटत नाही की शिवसेनेचा एकही आमदार या संदर्भाने कुठेही आपली प्रतिक्रिया देईल किंवा नापसंती व्यक्त करेल। प्रत्येक जण आपापल्या कामात या ठिकाणी पक्ष संघटना बांधण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे आता ह्या गोष्टींवर आम्ही विशेष लक्ष न देता त्या बाबतीत गंभीरतेने बघता आम्ही आपलं काम करून संघटना मजबूत करतोय।